हे बघा मी आज कुठं निघाले ते संपूर्ण व्हिडिओ बघा, काय काम होतं माझ्या मागं ते तुम्हाला कळेल. त्यानंतर मग मस्त निघले. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पहिले चहा केला. म्हटलं सगळ्यांना चहा द्यायला. पियुष पप्पा बसलेत तिकडं त्या गाडीवर. त्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला आम्ही सगळ्यांनी. आणि मम्मीने पहिलेच ना पोळ्या केल्या आणि भाजी शिजून ठेवली होती. मम्मी मसाला वगैरे काढून आणि पांढरा भात बनवला. आणि त्यानंतर तुम्हाला वाटतंच नाही काय करायला लागली वरती. मग मस्त असं आम्ही मम्मी मी आणि चिऊ असे बसले होते. वातावरण बघा की सुंदर वाटू लागलं. त्यानंतर हे दोघंजण काय काढत होते पत्र, कारण की ना पावसामुळं ना खूप घाण झालं ते पत्र. आणि एका पत्रावरती झाड वगैरे पडलं होतं ना, तर ते जरसं फुटलं त्यामुळे चेंज करायचं होतं. मग त्यांचं चालू होते पत्र चेंज करणं. आणि घरातलं सामान काही बाहेर काढलंच नाही, कारण की ना पाऊस वगैरे चालू होता. त्यामुळे जसं एक 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 पत्र काढून आम्ही ते लावायला लागलो. त्यानंतर मस्त भाजी वगैरे बनवली, मम्मीला जेवण वगैरे दिलं. आणि या बघा कसा हाल झाला पुरा पत्राचा आणि त्याचा. आणि घरात खूप राडा झाला. आणि बाहेर सामान काढलं जायला नव्हतं, कारण की बाहेर काही आडोसा नव्हता. बाहेर सामान ठेवायला पाऊस आला असंच भिजला असतं, त्यामुळे आम्ही घरातच राहू दिलं. त्यानंतर असं पत्र काढल्यावर सगळं वरचं दिसत होतं. मग पाऊस पण चालू झाला होता त्याच्यात. त्यानंतर आम्ही सोफ्यावर त्याच्यावर नाही का पुऱ्या पन्न्या वगैरे टाकल्या होत्या, त्यामुळे काही भिजला नाही. थोडाच वेळ होता पाऊस. मग त्यानंतर हे सगळे 3 पत्र काढली होती बघा. आणि बाकीचे 3 नंतर लावायचे. 3 लगेच लावून घेतले आणि 2 बाकीची होती ही काढली. म्हटलं ते नंतर लावू म्हटलं, कारण की पावसाचा आकार खूप होता. आणि मग ही शिडी बघा ना घराच्या पेक्षा उंच होती. त्यानंतर मग घरात आले. म्हटलं चला तुम्हाला दाखवते पत्तर लावेल. आणि पुरा राडा होता. हे आवरायचं बाकी होतं माझं अजून. म्हटलं ते आवरते. आणि मम्मीच्या डोक्याला लागलं होतं ना, त्यामुळे मम्मीला मी काही काम नव्हते करू देत. मग मस्त आम्ही आवरून वगैरे घेतलं. आणि 2 पत्र तर लावायची नंतर. म्हटलं चला आता एकदा तुमच्याशी शेअर करते म्हटलं. आणि मी पहिल्यांदाच ना असा मोठा ब्लॉग बनवला आहे. कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर सगळं आवरून घरी पोहोचले. आजचा दिवस माझा असा गेला. तुमचा कसा गेला नक्कीच सगळेजण कमेंट करून सांगा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला नक्कीच कमेंट करा. बाय.